इशकजादे फेम परिणीती चोप्रा तशी लकी ठरली आहे। मात्र सुरुवातीच्या काळात बहीण प्रियांका चोप्राचा हेल्पिंग हँड हवासा वाटणाऱ्या परिणीतीला आता मात्र तो नकोसा वाटतोय। त्यामुळे या दोघींमध्ये आता शुद्ध देशी कॉम्पिटिशन सुरू झाली आहे की काय अशी चर्चा रंगायला लागली आहे। 2011 मध्ये लेडीज वर्सेस रिकी बहल या कॉमेडी फिल्म मधून सहाय्यक अभिनेत्री म्हणून बॉलिवूड मध्ये एंट्री केलेल्या परिणीती चोप्राने अल्पावधीतच इंडस्ट्रीत जम बसवलाय। मँचेस्टरच्या बिझनेस स्कूल मध्ये डिग्री मिळवल्यानंतर परिणीती यशराज फिल्म्स मध्ये पब्लिक रिलेशन कन्सल्टंट म्हणून जॉईन झाली। ही कन्सल्टन्सी तिला चांगलीच फायद्याची ठरली आहे। यशराजने परिणीतीतला चार्म ओळखून तिच्यासोबत एकदम 3 फिल्म्स साइन केल्या। सुरुवातीला प्रियांका चोप्राची बहीण एवढीच ओळख असलेल्या परिणीतीला बॉलिवूडचं गणित जरा जास्तच लवकर कळलंय। इशकजादेने तिला नॅशनल अवॉर्ड तर मिळवून दिलाय, त्याचबरोबर आणखी नव्या सिनेमांसह निर्मात्यांचीही रांग तिच्याकडे लागली आहे। सध्या परिणीतीच्या शुद्ध देसी रोमांसची सगळीकडे चर्चा आहे। सुरुवातीच्या काळात प्रियांकानेही तिला बहीण म्हणून बरीच मदत केली आणि परिणीतीही ती खुल्या दिलानं मान्य करते। मात्र दुसरीकडे आता प्रियांकाशी तिची स्पर्धा सुरू झाली आहे। म्हणूनच की काय आता प्रियांकाचा विषय काढला की चुलबुली परिणीती जरा गप्पच राहणं पसंत करते। सुरुवातीच्या काळात प्रियांकाकडून नेहमीच मदतीचा हात घेणारी परिणीती आता मात्र मी काही प्रत्येक निर्णय प्रियांकाला विचारून घेत नाही असं म्हणू लागली आहे। अर्थातच परिणीतीची सध्या बॉलिवूडमध्ये जोरात घौडदौड सुरू झाली आहे आणि तिला आता प्रियांकाची तितकीशी गरज राहिली नसल्याचंच वाटू लागलंय असंही म्हटलं जात आहे। काहीही असो, पिगी चॉप्स मात्र आपल्या बहिणीवर अजूनही फिदा आहे। आम्ही एका फॅमिलीतले आहोत, त्यामुळे आमच्यात स्पर्धा वगैरे काही नसल्याचं देसी गर्ल म्हणते। दोघींचेही सिनेमे एकाच वेळेस बॉक्स ऑफिसवर दाखल होत आहेत। सो देखते हैं आगे आगे होता है क्या। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।